नमस्कार, मी माणिक कुंडे। आज मुद्दा परत एकदा मनोज जरांगे पाटलांचा। त्यांनी महाराष्ट्रात परत एकदा दौरा जाहीर केलेला आहे। आज सुद्धा ते ठिकठिकाणी जात आहेत। त्यांचा लोकांचा भेटीगाठीचा सिलसिला थांबलेला नाही आणि पुढच्या काही काळामध्ये ही थांबण्याची शक्यताही दिसत नाही। त्यांनी जरी ठरवलं आता की मी माझ्या घरी जातो, जरा मुलांबाळांसोबत बसतो, घरच्यांना थोडासा वेळ देतो, तरीही ती संधी त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे। त्याचं कारण असं आहे की सध्या त्यांना राजकीय नेते, महाराष्ट्रातला एक राजकीय गट त्यांच्या पाठीमागे असेल की जो त्यांनी सगळीकडे फिरावं आणि तो माहोल बनवत राहावा अशी अपेक्षा त्या गटाला आहे आणि त्याच्यावरती फिरत राहतील। त्यांनी जरी ठरवलं तर आता राजकारण त्यांना ते बसू देणार नाही, एका जागी त्यांना बसू देणार नाही। पण हे सगळं करत असताना मनोज जरांगे पाटलांकडनं काही चुका किंवा काही त्रुटी होत असताना दिसत आहेत। 4-5 मुद्दे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहेत आणि ते 5ही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा जो की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जाताना दिसतोय किंवा तशी शक्यता तरी निर्माण झालेली आहे। तो मुद्दा कुठला आहे तर मनोज जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करून चूक केली का, ह्या मुद्द्याची चर्चा होणं गरजेचं आहे। कारण तेवढ्या एका मागणीमुळे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले 3 मोठे घटक मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत। भलेही त्यातल्या बहुतांश जणांनी तर उघडपणे हे केलेलं आहे आणि उघडपणे तसं सांगितलेलं आहे। विरोधामध्ये गेलेला सगळ्यात मोठा गट, विरोधामध्ये गेलेली सगळ्यात मोठा जो भाग आहे, जो हिस्सेदार आहे, तो आहे ओबीसींचा। महाराष्ट्रामध्ये कितीही जरी झालं, कुणी कितीही म्हणालं की लोकसंख्या ओबीसींची एवढीच आहे किंवा तेवढीच आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये ओबीसीचं प्रमाण ज्या प्रमाणात आहे आणि जे व्हरायटी आहे त्याच्यामध्ये जातींची, त्याच्यानुसार मनोज जरांगे पाटलांना जो आधी पाठिंबा मिळत होता किंवा जी सहानुभूती त्यांना सर्व समाजातून, सर्व जातीतून मिळत होती, ती मात्र या एका मागणीच्या नंतर ती कमी झालेली दिसते। त्याचं कारण असं आहे की त्यांनी जोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू झालेलं होतं, पहिलं उपोषण जोपर्यंत झालेलं होतं, तोपर्यंत त्यांची मागणी फक्त एवढीच होती की मराठवाड्यामध्ये, फक्त मराठवाड्यामध्ये ज्यांच्याकडे ही कुणबी नोंदी सापडतील त्यांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण द्यावं। या मागणीला तोपर्यंत ओबीसींचा सुद्धा विरोध नव्हता, कारण काही कोणी हजार लोक असतील की ज्यांना हे प्रमाणपत्र मिळू शकलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नव्हती। पण जिथं 1000 आणि 2000 नोंदी पहिल्यांदा सापडल्या असं आलं, त्याच्यानंतर तो आकडा कधी 11,000 झाला, त्याच्यानंतर कधी लाख झाला आणि त्याच्यानंतर आता काही कोटीत नोंदी सापडत आहेत। ह्या सगळ्या आकडेवारीमुळं, ह्या सगळ्या चर्चेमुळं आणि जसंही संदीप शिंदे आयोग हा पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झाला आणि सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली, त्याच्यानंतर मात्र मराठ्यांनी कुणबींच्या नावाखाली ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी केली, ही भावना ओबीसीमध्ये जागी झाली आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांना जो सर्व जातीय, सर्व भागांचा, सर्व लोकांचा, जातींचा, समाजाचा जो पाठिंबा होता तो मात्र कमी झालेला दिसला। त्यांच्या याच मागणीमुळे आणखी 2 घटक आहेत तेही नाराज झालेले दिसले। त्यातला एक घटक आहे राजकीय पक्ष आणि दुसरा घटक आहे ते 96 कोळी मराठे। राजकीय पक्ष म्हणजे मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही मागणी किंवा याला पाठिंबा अगदी गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांच्यापासून म्हणजे खूप काळापासून त्याला पाठिंबा होता। सगळ्या राजकीय पक्षांचा सुद्धा या मागणीला पाठिंबा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। पण जसंही मनोज जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली, त्याला मात्र सर्व पक्षांचा पाठिंबा नाही। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीला पाठिंबा आहे, पण ते सरसकट ओबीसीमध्ये कुणबींचं आरक्षण मिळालं पाहिजे याला मात्र एकाही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही आणि ते उघडपणे बहुतांश राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी जसाही हा मुद्दा रेटून धरला आणि त्या रेटाखाली, त्या उपोषणाखाली, त्या उपोषणाच्या त्यांच्या इमोशनल दबावाखाली ती मागणी समोर आली आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा, राजकीय पक्षांचा होत असलेला पाठिंबा, तो सुद्धा त्यांनी गमावलेला दिसतो। तिसरा 96 कोळी मराठा। 96 कोळी मराठ्यांनी नारायण राणेची तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स आठवत असेल, त्याच्यानंतर रामदास कदमांची प्रेस कॉन्फरन्स आठवत असेल, ह्या दोन्ही नेत्यांनी उघडपणे हे सांगितलं की आम्ही कुणबी नाहीत आणि आम्ही कुणबींचं प्रमाणपत्र घेणार नाहीत, आम्ही 96 कोळी मराठे आहोत आणि आम्हाला सरसकट प्रमाणपत्र दिलं जावं या मागणीला आमचा स्पष्ट विरोध आहे।
नारायण राणेंची भाषा तरी थोडीशी त्यांच्या स्वभावानुसार दिसली, पण रामदास कदमांनी जी भाषा वापरली रोटीबेटीची, की तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये किंवा कुणबीमध्ये आणि मराठ्यांमध्ये कोकणात किंवा कुठंच रोटीबेटीचा व्यवहार होत नाही, त्याच्यामुळं सरसकट प्रमाणपत्राची मागणी ही चुकीची आहे आणि त्या मागणीला आमचा पाठिंबा नाही, हे रामदास कदमांनी स्पष्टपणे सांगितलं. तो जो टोन होता त्यांचा रामदास कदमांचा, खरं तर त्या टोनच्या विरोधामध्ये, त्या टोनमध्ये एक भेद दिसत होता, एक डिस्क्रिमिनेशन दिसत होतं, एक अस्पृश्यता टाईपची जी फिलिंग असते तर ती फिलिंग होती. मनोज जरांगे पाटलांनी किंवा कुणबींनी एखादा आंदोलन या सगळ्या भाषेविरोधात आणि त्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाच्या विरोधात सुद्धा करायला हरकत नाही, इतका तो टोन डोक्यात जाणार होता. पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका होती, जी त्यावेळेस त्यांनी मांडली, ती सॉफ्ट होती. रामदास कदमांच्या विरोधामध्ये सुद्धा आणि नारायण राणेंच्या विरोधामध्ये सुद्धा भेद असताना सुद्धा त्यांची भूमिका ही सॉफ्ट होती. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे, ओबीसी, राजकीय पक्ष आणि 96 कोळी मराठा हे तिन्ही त्या एका मागणीमुळे नाराज झाले. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना टार्गेट करून किंवा मनोज जरांगे पाटलांनी भुजबळ आणि फडणवीस यांना टार्गेट करून चूक केली का, या दुसऱ्या मुद्द्याची सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. कारण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जोपर्यंत सुरू होतं, जोपर्यंत त्यांच्या आरक्षणाची मागणी, त्यांचं पहिलं उपोषण, दुसरं उपोषण, याच्यामध्ये फक्त मागण्यांची चर्चा होत होती किंवा त्या मागण्यांच्याबद्दल उहापोह होत होता, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा होत होती. पण जसंही मनोज जरांगे पाटलांचं दुसरं उपोषण संपलं, त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा काढला. त्या दौऱ्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवर फक्त राजकीय नेतेच दिसत आहेत आणि त्याच्यातले सगळ्यात मोठ्या टार्गेटवर दिसले ते छगन भुजबळ. आणि छगन भुजबळांना टार्गेट केल्यामुळं आणि अधूनमधून फडणवीसांना टार्गेट केल्यामुळं मनोज जरांगे पाटलांचा जो मराठा आरक्षणाचा किंवा कुणबींचा जो मुद्दा होता, जो सामाजिक मुद्दा होता, तो मुद्दा मागं पडला आणि या मुद्द्याची राजकीय चर्चा जास्त व्हायला लागली. तुम्ही आजच्या घडीला सुद्धा कुठलाही टीव्ही ओपन करा, कुठलाही मीडिया ओपन करा, तुम्हाला तिथं फक्त मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये छगन भुजबळ असेच बाईट प्ले होताना दिसत आहेत, असेच वक्तव्य प्ले होताना दिसत आहेत. याच्यामध्ये कुठेही आता मराठ्यांना आरक्षण कसं मिळू शकतं, ओबीसीतलं आरक्षण कसं टिकू शकतं, कुणबींना काय हवं, या कुठल्याच मुद्द्याची आता चर्चा होताना दिसत नाही. आणि मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना टार्गेट करून, बरं भुजबळांनी चूक केली का? भुजबळ हे राजकीय नेते आहेत, त्यांचं कामच राजकारण करणं आहे, त्यांचं कामच ही गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीला विरोध करणं, त्यांनी ती भूमिका घेतली. तर तसं त्यांचं नुकसान नाही झालं. जरांगे पाटलांना विरोध करून छगन भुजबळांचं नुकसान झालेलं नाही. आजच्या घडीला कदाचित याच्यापूर्वी छगन भुजबळ हे कधीही असे सर्वसमावेशक ओबीसीचे नेते नव्हते. ती एक गोष्ट त्यांनी जरांगे पाटलांना जसाही विरोध केला, महाराष्ट्रामधल्या ओबीसीमधले असलेली अस्वस्थता, त्या अस्वस्थतेला जो आवाज भुजबळांनी देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलेला आहे, तो आवाज आजच्या घडीला तरी ओबीसींना असं वाटतं की त्यांचे नेते आता एकमेव आहेत, ते म्हणजे छगन भुजबळ. त्याच्यामुळे छगन भुजबळांचा याच्यामध्ये तोटा झालेला नाही, तोटा झाला तो मनोज जरांगे पाटलांचा. त्याच्यामुळे ही दुसरी गोष्ट सुद्धा त्यांनी जर आगामी काळामध्येही असंच टार्गेट भुजबळांना ठेवलं तर मराठा आरक्षणाची चर्चा मागे पडेल आणि ह्याच्यातलं फक्त राजकीय चर्चा, राजकीय धुराळा एवढीच चर्चा याच्यातली शिल्लक राहील. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो गंभीर आहे आणि ज्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली आणि तोही जरांगे पाटलांच्या विरोधात जाताना दिसतोय आणि ते आहे ऋषिकेश बेदरे प्रकरण. अंतरवली सराटीमध्ये जी दगडफेक झाली, ज्याच्यावर पोलिसावर दगडफेक झाली आणि त्यांनी नंतर लाठीचार्ज केला, हे जे सांगण्यात येत आहे त्याच्या मूळ मुद्द्याशी किंवा त्या लाठीचार्ज होण्याच्या मूळ मुद्द्याशी, प्रकरणाशी एक नाव आता समोर आलेलं आहे आणि ते आहे ऋषिकेश बेदरे. ऋषिकेश बेदरेमुळं किंवा त्याच्या नेतृत्वाखालील टोळक्यानं तिथं दगडफेक केली पोलिसावर आणि त्याच्यानंतर त्यांनी लाठीचार्ज केला. त्यातला मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरेला अटक करण्यात आलेली आहे. हा ऋषिकेश बेदरे कोण आहे? हा एक हार्डकोर क्रिमिनल असल्याचं दिसतंय. भलेही तो शरद पवारांच्या किंवा राष्ट्रवादीचा तो राजकीय तालुका अध्यक्ष आहे, राष्ट्रवादीचा गेवराईचा तालुका अध्यक्ष आहे, हेही दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, म्हणजे खंडणीपासनं ते दंगल घडवण्यासारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परत ते गुन्हे एकाच ठिकाणी नाही आहेत, तर औरंगाबाद, जालना, बीड, संभाजीनगर ह्या सगळ्या ठिकाणी असे मोठे प्रमाणात त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचं दिसतंय. आणि हाच ऋषिकेश बेदरे हा मनोज जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर पहिल्या दिवसापासून आहे. खुद्द नितेश राणेंनी त्याचा फोटोही ट्विट केलाय जो पवारांसोबतचा आहे.
म्हणजे लाठीचार्ज आणि त्याच्यानंतरचं त्यांची झालेली भेट, हे सगळं पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये ऋषिकेश बेद्रेशी त्यांचं असलेलं कनेक्शन हे त्यांच्या विरोधात जाताना दिसतंय. कारण एखाद्या हार्डकोर क्रिमिनलची मदत घेणं कुठल्याही स्थितीमध्ये एखाद्या चांगल्या सामाजिक आंदोलनामध्ये त्याचा शिरकाव होणं हे धोकादायक आहे. हे त्या आंदोलनाला पाठीमागे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं बरं त्याचा उघड समर्थन मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि मनोज जरांगे पाटलांनी ते समर्थन केल्यामुळं त्याचा त्यांना तोटा होताना दिसतोय. त्याला महाराष्ट्राचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. आणि हे कारण हाच ऋषिकेश बेद्रे आहे की ज्याच्यावर बीडचं जे प्रकरण झालं, नेत्यांचे घरं जाळण्यापर्यंतची जो हिंसाचार झाला, त्या हिंसाचाराचं एक प्रकारे मनोज जरांगे पाटील समर्थन करतायत असा त्याच्यातनं मेसेज गेलेला आहे. आणि हा मेसेज मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जाताना दिसतोय. बरं, या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखी एक जो मुद्दा आहे ज्याची चर्चा महाराष्ट्रातही होते की मनोज जरांगे पाटलांच्या, तुम्ही आता एक बातमी सगळीकडे ऐकत असाल की मनोज जरांगे पाटलांची 100 JCBतनं फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं वगैरे, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल. तर आता दबक्या आवाजामध्ये पेक्षाही आता उघडपणे असं बोललं जातंय की मनोज जरांगे पाटलांच्या आसपास किंवा त्यांच्या ह्या सभा वगैरे सगळा मॅनेज करणारा जो ग्रुप आहे तो वाळूचे ठेकेदार घेणारा ग्रुप आहे, तो वाळू माफियांचा एक मोठा ग्रुप आहे. ऋषिकेश बेद्रे हा त्याच्यापैकीच एक आहे. त्याच्यामुळं वाळू माफियांशी असलेलं कनेक्शन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी दिसणारी चर्चा आहे त्याच्यामुळे सुद्धा मनोज जरांगे पाटील हे यांचं नुकसान होताना दिसतंय. कारण ह्या एका मुद्द्यामुळे सुद्धा मराठा आरक्षण किंवा कुणबी हा जो मूळचा मुद्दा आहे तो आता पाठीमागा पडताना दिसतोय. चौथा मुद्दा, महाराष्ट्रात काहीतरी राजकारण घडत असेल, कुठलीतरी राजकीय चर्चा असेल आणि शरद पवारांचं त्याच्यात नाव येणार नाही, हे कसं दिसेल? मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे का? लक्षात आलं, या मुद्द्याची सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसवण्याचं कामच राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी केलेलं आहे. शरद पवार जे पहिल्यांदा अंतरवली सराटीमध्ये गेलेले होते त्यावेळेस त्यांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांची जी काही सॉफ्ट भूमिका आहे, त्यांनी कुठल्याही राजकीय नेत्याला जवळ दिलेलं नव्हतं, कानात बोलू दिलेलं नव्हतं, त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवारांच्या बाबतीत मात्र हे दिसलेलं नव्हतं. शरद पवारांचं त्यांनी स्वागत केलं, त्यांच्या मेमरीची, त्यांच्या आठवण करण्याच्या क्षमतेची मनोज जरांगे पाटलांनी उघड कौतुक केल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. तर ह्याचीही चर्चा होते की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा अजेंडा राबवत आहेत का? आत्ताच्या घडीला सुद्धा मनोज जरांगे पाटलांसोबत जो कोर ग्रुप दिसतोय, जी मंडळी त्यांच्यासोबत दिसते, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीशी संबंधित असणारे काही लोक दिसत आहेत. एवढंच नाही तर पूर्वसमीचे म्हणजे आत्ताही संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारे, ज्या संभाजी ब्रिगेडला पवारांनी आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट, राजकीय सपोर्ट हा शरद पवारच राहिलेला आहे. त्या संभाजी ब्रिगेडमधले काही माणसं ही आत्ताही मनोज जरांगे पाटलांसोबत दिसत आहेत. आणि हाच ग्रुप म्हणजे बाळासाहेब सराटे, जे ओबीसीचा जो मुद्दा आहे तो बाळासाहेब सराटेंनीच मनोज जरांगे पाटलांच्या गळी उतरवल्याची चर्चा आहे. आणि ही सगळी मंडळी ही शरद पवारांच्या गटाशी संबंधित आहेत किंवा शरद पवारांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळंच ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना टार्गेट केलं, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील भुजबळांना टार्गेट करतायत, त्यावरून हा संशय घेतला जातोय की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचा राजकीय अजेंडा राबवत आहेत की काय, याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. यातला जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांना फायनान्स कोण करतंय त्याची चर्चा आहे. त्याचं उत्तर मिळताना दिसत नाही आहे. आणि कुठलंही राजकीय आंदोलन ज्यावेळेस चाललेलं असतं त्यावेळेमध्ये एक जो मुद्दा असतो तो असतो पैशाचा. त्याचा हिशोब नाही ठेवला, त्याचा हिशोब जर जनतेला नाही दिला, वेळोवेळी नाही सांगितलं तर तुमच्या आंदोलनाबद्दल हळूहळू साशिंकता निर्माण होते आणि त्या आंदोलनाची चर्चा वेगळ्या पातळीवर जाते. तुम्ही कुठलंही आंदोलन, अगदी अण्णा हजारेंचं आंदोलन जरी बघितलं तर त्यावेळेस तेही हे निक्षून सांगण्याचा प्रयत्न करत होते की कुठून पैसा कुठे येतोय आणि कुठं जातोय. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या सभा आता होताना दिसत आहेत, जो पाठिंबा त्यांना दिसतोय, त्याचं मॅनेजमेंट जे दिसतंय, त्याच्यावरनं आत्ताही महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आहेच की मनोज जरांगे पाटलांना फायनान्स कोण करतंय, त्यांना पैसा कोण पुरवतंय.
खुद्द छगन भुजबळ यांनी याच्यावर बोट ठेवलेलं होतं. ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि या सगळ्या मुद्द्यांची जर सविस्तर स्पष्टीकरण त्यावेळेस जरांगे पाटलांनी नाही दिलं तर कदाचित देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवसापूर्वी जी एक मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये हा सगळा मुद्दा फडणवीसांची 1-2 वेळेसचे जे स्टेटमेंट आहेत तर ते थोडेसे सरकार कसं कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे या सगळ्या आंदोलनाबद्दल आणि ते मोडीतही काढू शकतं ज्या पद्धतीनं आत्ताचं राजकारण चाललेलं आहे. आणि तशी आयती संधी मनोज जरांगे पाटील स्वतःच सत्ताधाऱ्यांना देत आहेत की काय अशी संशय यायला जागा आहे. तशी साशंकता आता व्यक्त केली जाते. त्याच्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये 4 ते 5 मुद्दे आजच्या घडीला विरोधात जाताना दिसत आहेत आणि ह्या सगळ्या चर्चांमध्ये मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र याचा मुद्दा मात्र पाठीमागे पडताना दिसतोय. तुम्हालाही एखादा मुद्दा, एखादं अँगल तुमच्या लक्षात आला असेल, एखादी माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी ते आवर्जून सांगा. तुम्ही जी काही भूमिका मांडाल, जे काही वक्तव्य कराल त्याचं स्वागत आहे. त्या अँगलची आपण परत एकदा चर्चा करूया.